एडीएन बातमीपत्राच्या सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात स्वागत आहे। नमस्कार, मी अक्षय। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मोदी सरकारचं काय झालं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाजप सरकारवर कडाडून टीका। संविधान टिकवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित काम केलं पाहिजे। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचं सर्वपक्षीय आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकारचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर कडाडून टीका केली आहे। महाराष्ट्रात येऊन भारतीय जनता पार्टीला, विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा, कारण आता नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून प्रचार करतात असं आपल्याला आपण समजलं पाहिजे। आणि असं असताना शिवसेनेला नकली म्हणणं, राष्ट्रवादी काँग्रेसवर नावं ठेवणं, खरं तर उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना यांच्यावर टीका केल्याशिवाय तुमच्या सभेला कोणताही अर्थ उरत नाही। आणि म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचा विकासासाठी काय केलं, या देशासाठी ज्या घोषणा केल्या होत्या मागच्या 2014 पासून महागाईवर काय केलं, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, त्याचं काय झालं, हर घर छतचं काय झालं, हर घर नलचं काय झालं। परवा सोयगावमध्ये एक मुलगी आपली वैष्णवी नावाची एक्सपायर झाली, आयुष्यमान भारतचं कार्ड तिच्याकडे होतं। जळगावच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तिचे वडील तिला घेऊन गेले, पण आयुष्यमान भारतचं कार्ड तिथं चाललं नाही। हे दुर्दैव आहे की इकडे खोटारडा प्रचार करायचा की आम्ही 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य देणार, प्रत्यक्षात 0 रुपये सुद्धा त्याच्यातून मिळत नाही। शिवसेनेवर टीका टिप्पणी करायची, राष्ट्रवादीवर टीका टिप्पणी करायची, अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे। पण ज्या अर्थी शिवसेनेवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका केली जाते त्या अर्थी जर तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता, ज्या नकली शिवसेनेचे उंबरठे तुम्ही कित्येक वेळ झिजवलेले आहेत, ज्या नकली शिवसेनेचं मदत असावी म्हणून सातत्यानं तुम्ही प्रयत्न नव्हे तर याचना केली बऱ्याच वेळेस, आणि आता या शिवसेनेला नकली म्हणत असताना जर असली तुमच्या सोबत आहे तर या असलीचे हाल तुम्ही काय केले, या असलीला 10 जागा सुद्धा अजून दिलेल्या नाही, या असलीचे उमेदवार सुद्धा तुम्ही ठरवता, आणि तुम्हाला शिवसेना अशा पद्धतीनं स्वतःचे भारतीय जनता पार्टीच्या पाया पडणारी, भारतीय जनता पार्टीची चापलुसी करणारी पाहिजे होती। परंतु या महाराष्ट्रातील एक तमाम जनतेचा आवाज असणारी, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनगटामध्ये धमन्यामध्ये रक्त सळसळ करणारी शिवसेना जी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते, वाटतं ही तुम्हाला कधीही शरण येणार नाही, स्वाभिमानानं तुमच्याविरुद्ध लढा देईल, आणि नुसतं लढा देणार नाही तर हा लढा जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि निश्चित तो जिंकू, अशा प्रकारची भूमिका सुद्धा सातत्यानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मांडलेली आहे। शहरवासियांसाठी महानगरपालिकेने 7 स्टार उपक्रम सुरू केला असून कचरा वर्गीकरण, ई वाहनधारक, वृक्षारोपण, महिलांच्या नावावर मालमत्ता, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी घटकांमुळे करात 10% सवलत मिळवता येणार असल्याची घोषणा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली आहे। एक नाविन्यपूर्ण योजना आपण राबवतोय। यापूर्वी फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीच सूट मिळत होते आणि सोलारसाठी सूट मिळत होती, आणि त्यामध्ये पर्यावरणपूरक आणि त्यासोबतच महिलांना सन्मान करण्याचा हिशोबाने आपण एक 7 तारांकित अशी योजना या ठिकाणी आखलेला आहे। त्यामध्ये 10-8-6% 7-6-5 स्टार्स मिळाल्यावर ते करणार आहे, आणि 1 स्टार त्याच्यामध्ये कंपल्सरीच असणार आहे, तो आहे डिजिटल स्टार।
लाईक यू हॅव टू पे ऑनलाईन टॅक्स अँड ऑन टाईम टॅक्स. ऑन टाईम म्हणजे जून 30पर्यंत हा करणे बंधनकारक आहे. आणि याच्यामध्ये एक फार महत्त्वाची म्हणजे अर्ज केल्यावर 15 दिवसाच्या आत जर स्पॉट इन्स्पेक्शन करून व्हेरिफिकेशन करून नाही गेल्यास तो डीम्ड सँक्शन असणार आहे. आणि ते डीम्ड सँक्शन झाल्यावर तो अधिकाऱ्यांच्यावर ज्या अधिकाऱ्यांनी ते कामचुकारपणा केला असेल, शक्यतो तो होणार नाही, कारण त्याच्यासाठी आपण एक प्रॉपर्टी टॅक्स कंट्रोल रूम आपण स्थापना केलेल्या आहेत आणि त्याचं कामही चालू आहे. त्या काय उधलपट्टी नाही आहे तो. आणि त्यामध्ये उलटा त्या स्थापना करून चांगलं अधिकाऱ्यांनी एक चांगला मानसिकतेमध्ये काम करणे गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी बसून पाठपुरावा करतील, लोकांना मदत करतील टॅक्स भरण्यापासून. कारण दुर्दैवाने सारखं मला ऐकायला मिळायचं गेले 5 महिने पहिले की लोक टॅक्स भरायला तयार आहे, परंतु तुम्ही टॅक्स घ्यायला तयार नाही. आणि लोक टॅक्स लावून घ्यायला तयार आहे, परंतु तुम्ही लावायला तयार नाही. असे या सर्व विविध प्रश्न त्याला आम्ही पूर्ण करतोय. आणि त्यामध्ये हा 7 स्टार स्मार्ट सिटीजन, कारण आपण स्मार्ट सिटी म्हणतोय, जोपर्यंत स्मार्ट सिटीजन असणार नाही तोपर्यंत स्मार्ट सिटीचा काहीही अर्थ नाही. आणि स्मार्ट सिटीजन इज वन हू विल टेक केअर अबाउट द एन्व्हायरमेंट ओव्हरऑल. आणि विशेष करून त्यामध्ये झाडं लावण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग आता सुरुवात झालेली आहे. त्यानंतर हळूहळू या तारा कसे बदलत जाईल ते पुढच्या वर्षी अजून याचा विचार विनिमय होईल. ज्यांच्या 7 स्टार होईल त्यांच्या घराच्या बाहेर महानगरपालिका त्यांच्या परवानगीने पाटी लावेल की वी आर प्राऊड ऑफ यू. म्हणजे मराठीत पण लावू, त्यांना इंग्रजी किंवा मराठी दोन्ही चॉईस असेल. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. असे 7 स्टार. आणि त्यांच्या परवानगीने आम्ही बिलबोर्ड्समध्ये त्यांचा हे पण त्यांच्या फॅमिलीचे फोटो पण लावू शकतो, त्यांच्या परवानगी. आणि आमच्या टॅक्सच्या पोर्टलमध्ये सुद्धा आम्ही त्यांचं स्मार्ट सिटीजन्स म्हणून आम्ही त्यांच्या परवानगीने आम्ही त्यांचा प्रचार प्रसिद्धीही आम्ही करणार. ह्या वर्षीपासून 7 स्टार फॅसिलिटी लोक म्हणजे ज्यांच्याकडे आहेत तर त्यांना आपण सामान्य करामध्ये सूट देणार आहोत. तर ते ऑनलाईन, आणि जे कोणी ऑनलाईन नाही करू शकणार त्यांचा आपण फॉर्म पण तिथे सगळ्या झोनमध्ये ऑनलाईनच करायचंय. फक्त ज्यांना समजणार नाही त्यांचे फॉर्मही आपण उपलब्ध करू. तर ऑनलाईन कशी पद्धती असेल आणि त्याप्रमाणे कसं ऍप्लिकेशन केले पाहिजे तर आज आपण हे लॉन्च करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन आमदार प्रदीप जयस्वाल यांनी एडियनच्या माध्यमातून सर्व जनतेला केले आहे. त्यांच्या 5 कोटींच्या विशेष निधीतून जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेटाचे काम जयंतीनंतर सुरू होणार असल्याचे देखील ते म्हणाले. 14 तारखेला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी जयंती आहे. आणि ही जयंती महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर फार जोरात, उत्साहात, आनंदात या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक या ठिकाणी जोरदार होते. मी त्या ठिकाणी एक उद्घाटन झालं आमचं, कारण की शेवटी त्याचे काही नियम असतात, नियमाप्रमाणे करावं लागतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण करण्यासाठी 5 कोटी रुपये दिले. आणि ते कामाची सुरुवातसुद्धा आता तुमचं जसंही बाबासाहेब आंबेडकरची जयंती आपली 14 तारखेला संपेल त्याच्या 2 दिवसानंतर त्याच्या कामाची सुरुवात होईल. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंतीनिमित्त पूर्ण शहरवासियांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम. मी नागरिकांना एवढं सांगेल की इतक्या उत्साहात आणि आनंदात आपण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मनवावी. कुठेही वादविवाद कोणाची येऊ नये, चांगल्या पद्धतीने आपलं हे करावं. आणि सर, आज खरं पाहिलं तर आनंदाची गोष्ट आहे की आज जसं ईद असेल, 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, 17 तारखेला आज फुलेंजीच्या आज जयंती आहे. त्याचबरोबर 17 तारखेला रामनवमी आहे, 21 तारखेला महावीर जयंती आहे. सर्व समाजाच्या लोकांना आपण सर्व लोकांनी फार आनंदात, उत्साहात सर्व त्योहार त्यांनी साजरे करावे.
कुठेही आपसात एक दुसऱ्याने वाद घालवली अशी आहे त्यांना सर्वांना नम्रतेची विनंती करतो. जगात कोणीही बदलू शकणार नाही अशी या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली. शिक्षणात, आरक्षणात आणि कायद्यात तरतूद करण्यात आलेले संविधान टिकवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित काम केले पाहिजे असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. निराला बाजार मोतीवाला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जिल्हा जयंती महोत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे माजी खासदार तथा शिवसेना उभाटा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुरुवारी थाटात उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक मुख्य समन्वयक गौतम लांडगे यांनी केले. कार्याध्यक्ष दिनकर ओंकार, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. नवनिर्वाचित अध्यक्ष रामभाऊ पेरकर, मुख्य सल्लागार मिलिंद दाभाडे, स्वागत अध्यक्ष गौतम खरात, कोषाध्यक्ष किशोर थोरात, उपाध्यक्ष प्रकाश निकाळजे, अरुण बोर्डे, प्राध्यापक सुनील मगरे, माजी नगरसेवक चैतन कांबळे, राजूभाई साबळे, आनंद तांदुळवाडीकर, कमलेश चांदणे, डॉक्टर कुणाल खरात, विशाल दाभाडे, सचिन शिंदे, सागर करडक, सूरज पाखरे, कुणाल मराठे, आनंद लोखंडे, पप्पू दोंदे, रोहित सोळसे, सचिन अंभोरे या सर्वांची उपस्थिती होती. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे शहरच त्या ठिकाणी एज्युकेशन जबरदस्तपणे एज्युकेशन वाढवलं असेल तर त्याने मिलिंद कॉलेज हे सगळ्यात पहिलं कॉलेज. त्याच्या आधी एकच कॉलेज होतं ते म्हणजे निजामाने तयार केलेलं गव्हर्नमेंट कॉलेज. पण हे कॉलेज जे होतं ते हे कॉलेजमध्ये इतके जण मुलं आणि खूप जजेस झाले, कोणी कुठं गेले कोणी कुठं गेले, एकदम जबरदस्त. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं ते कॉलेज पण झालं, लॉ कॉलेज वगैरे सगळे. पण हे सगळं पाहिलं तर संपूर्ण मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक खूप शैक्षणिक लाट निर्माण केली त्यांनी. आणि त्याचं मूळ म्हणजे आपल्या संभाजीनगरला केलं होतं. आणि म्हणून हे सगळं असताना त्या ठिकाणी आपण मिरवणूक काढतो वगैरे वगैरे आणि होर्डिंग लावतो, एक उत्सव साजरा करतो. ठिकठिकाणी सगळे कार्यकर्ते आपल्या आपल्या वार्डामध्ये कार्यक्रम घेतात आणि आता ही जयंती खूप मोठ्या प्रमाणात शिस्तबद्ध रीतीने होत आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा देशातच नाही तर विदेशात सुद्धा होते. अमेरिकेत होते, लंडनला होते, बाकीचे जर्मनीमध्ये होते. जर्मनीत मला एका साईडला आम्ही आंबेडकर जयंती साजरी केली. म्हणजे सगळीकडे खूप ठिकाणी म्हणजे ही जयंती साजरी करत असताना घटनेचे शिल्पकार म्हणजे आपल्याला कधी कधी आम्ही विचार करत बसतो की बाबासाहेबांनी दूरदृष्टीने ही घटना तयार कशी केली की कधी कोणी बदलू शकत नाही. अवधून या ठिकाणी सांगेल 2000 राजे इथे गाजले कोकण भूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक त्या तटावर. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचं व्यक्तिमत्व, परंतु घटना लिहित असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सुराज्य या ठिकाणी चालवलं ते डोळ्यासमोर ठेवून मी या ठिकाणी घटनेची या ठिकाणी रचना केली. दुसरं एक उदाहरण, परमपूज्य महात्मा फुलेजींना आपलं गुरुवर्य मानलं आणि निश्चितपणे याला सुद्धा मोठं मन लागतं आणि ते मोठं मन फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याला साजरी करायची आहे. अत्यंत उत्साहानं, मोठ्या जिद्दीनं, चिकाटीनं आणि बाबासाहेबांनी सांगितलेले विचार समाजापर्यंत रुजवण्यासाठी ह्या जयंतीचा उपयोग झाला पाहिजे अशी एक सदिच्छा या समितीकडून व्यक्त करतो आणि थांबतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दागी दिशाही ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दाही दिशाही जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया माझा भीमराया उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दागी दिशाही ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दाही दिशाही जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया माझा भीमराया उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दागी दिशाही ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दाही दिशाही जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. प्रेक्षको नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची गुरुवारी ईद निमित्त आयोजित कार्यक्रमात चांगलीच अडचण झाल्याचं दिसून आलं. कारण कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले खैरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच या लोकसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून गेले. त्यानंतर ते आता चक्क ईद मिलन करताना पहिल्यांदाच दिसले आहे. सकाळी 9:30ची वेळ. ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करायला मुस्लिम समाज एकत्र झालेला. शहरातील ईदगाह मैदानावर जरा नवलच झालं. एरवी शुभेच्छा देणारे हिंदू बांधव असायचे, पण या मैदानावर यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अनेकांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समोर MIMचे नेते खासदार इम्तियाज जलील होते आणि त्यांनी चंद्रकांत खैरे यांची गळाभेट घेतली. राजकीय लढ्यात समोरासमोर उभे ठाकणारी शिवसेना उद्धव ठाकरे गट 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीशी लवचिक झाली आणि मुस्लिम बहुल भागातील राजकीय कार्यकर्त्यांचा राबताही खैरे यांच्या निवासस्थानी वाढू लागला होता. त्यामुळेच खासदार जलील आणि चंद्रकांत खैरे यांची गळाभेट चर्चेचा विषय ठरली. 2019च्या निवडणुकीमध्ये खासदार जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा 4234 मतांनी पराभव केला होता. तेव्हापासूनच सार्वजनिक कार्यक्रमात जलील आणि खैरे यांच्यामध्ये फारसा संवाद होत नसे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात रमजान सणाच्या शुभेच्छा देणारे अनेक संदेश अनेक भागात फलकांवर लागले होते. एरवी असे चित्र दिसत नसे. गंगा, जमनी, तहजीब वगैरे शब्द या शहरात चालणार नाहीत अशीच आतापर्यंतची शिवसेनेची भूमिका होती. हिरवा साप, रझाकार अशा टोळक्या विश्लेषणांनी MIMचे वर्णन केले जात होते. मात्र शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर ते भाजप विरुद्ध लढणारा पक्ष म्हणून मुस्लिम बहुल भागातील शिवसेनेविषयी महत्त्व वाढू लागले. त्यातून निर्माण झालेल्या भावनेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रमजानच्या शुभेच्छाचेही फलक लावले. या दरम्यान या गळाभेटीबाबत शहर परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज छावनी ईदगाह के अंदर ईद उल फित्र की नमाज खुशू व खुजू के साथ बड़े सुकून के साथ अदा की गई है. ऐसे ही मैं उम्मत इस्लामिया को ईद उल फित्र की दिल की अमीर गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूँ. ऐसे ही इंदिरा नगर बैजीपुरा की तमाम आवाम को, औरंगाबाद की तमाम आवाम को ईद उल फित्र की दिल की गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूँ. और हमारे भारत के तमाम हिंदू मुसलमान भाइयों को और महाराष्ट्र न्यूज़ चैनल के देखने वाले तमाम छोटे बड़े बच्चे बुजुर्ग इन सबको दिल की अमीर गहराइयों से ईद उल फित्र की मुबारकबाद पेश करता हूँ. रमज़ान का एक महीना शिद्दत से इबादत करने के बाद, रोज़े रखने के बाद आज ये मुबारक दिन हम सबको देखने को नसीब हुआ है. ऐसे मौके के ऊपर मैं सभी को बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ और यही उम्मीद करता हूँ कि आने वाले वक्त के अंदर भी हम इसी तरह से इबादतें करते रहेंगे. अपने मुल्क की तरक्की, अपनी भाईचारगी के लिए, अमन के लिए हम लोग जो दुआएं किए हैं वो आगे भी इसी तरह से ये काम जारी रहेगा. मैं तमाम देशवासियों को बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ.
देखिए, जो आए यहाँ पर मैं उनका सभी का इस्तकबाल करता हूँ। ये हमारी तहज़ीब है, हमारी संस्कृति का हिस्सा है कि हम लोग हमेशा हर त्यौहार को साथ में मिलकर मनाते हैं। आज अलग अलग राजनीतिक पक्ष के लोग यहाँ पर आए, कई चेहरे यहाँ पर पहली बार देखने को मिला, बड़ा अच्छा लगा मुझे उसमें। मैं उनका भी इस्तकबाल करता हूँ और उम्मीद करता हूँ कि ये सिर्फ इलेक्शन के हद तक ना रहते हुए आने वाले वक्त के अंदर भी आप अपने त्यौहार बनाइए, मैं आऊँगा उसमें। मैं मेरे त्यौहार के अंदर आपको दावत देता हूँ कि आप भी आइए और हम सब साथ में मिलकर उत्सव और त्यौहार आपने दुआ क्या किया है? मैंने यही दुआ किया है जो मौलाना साहब ने किए हैं, इस मुल्क के अंदर अमन रहे, मेरे ज़िले के अंदर अमन रहे, भाईचारगी का जो माहौल है वो हमेशा इस मुल्क के अंदर बरकरार रहे, जो परेशान हाल है उनकी परेशानी दूर हो, जो फ़लस्तीन के अंदर मुसलमानों के ऊपर जुल्म किया जा रहा है, जो क़त्ल-ए-आम किया जा रहा है और दुनिया उसके ऊपर खामोश है, उन मरहूमीन के लिए हमने दुआएं की है। अल्लाह से ये दुआ किए है कि फ़लस्तीन के अंदर जो भी हो रहा है वो जल्द ख़त्म हो जाए, वहाँ पर अमन क़ायम हो, वहाँ पर जो छोटे छोटे बच्चों का क़त्ल-ए-आम हो रहा है वो क़त्ल-ए-आम रुकना चाहिए। अल्लाह उन सब की मग़फ़िरत करे, इसके लिए मैं दुआ किया हूँ। और एक बात मैं इस ईद के मौके के ऊपर एक पैगाम देना चाहता हूँ उन तमाम नौजवानों को कि मेरे लिए ईद जो है, नमाज के बाद सबसे पहले मुझे खुशी इस बात की रहती थी कि अपनी वालदा के पास जाकर अपनी वालदा से दुआएं लेना, सलाम करना। आज मेरी वालदा को गुज़रे हुए 2 साल हो गए हैं। मैं आप लोगों के ज़रिए है तो अपने नौजवानों से ये कहना चाहूँगा कि कोई भी आपका उत्सव, कोई भी त्यौहार, कोई भी फेस्टिवल आपका मुकम्मल नहीं हो सकता है अगर आपकी वालदा वहाँ पर नहीं मौजूद है। तो मैं नौजवानों से ये अपील करूँगा कि अगर आपकी वालदा ज़िंदा है, आपके वालिदैन ज़िंदा है, उनकी क़दर करो, वरना उनके जाने के बाद हमें उनके क़ब्रस्तान के ऊपर जाना पड़ेगा, उनकी ख़बरों के ऊपर जाकर है तो सिर्फ दुरूद शरीफ पढ़ना पड़ेगा। तो जो ज़िंदा है उनकी क़दर करना सीखो, यही पैगाम मैं तमाम नौजवानों से ये करना चाहूँगा। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांतर्फे ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं। त्यानिमित्त समता परिषदे, सावता परिषदे अभिवादन करण्यात आलं आहे। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांतर्फे ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं। या निमित्त समता परिषदे, सावता परिषदेतर्फे अभिवादन करण्यात आलं। औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ ही अभिवादनासाठी अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थिती होते। यानंतर सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। सजलेल्या रथामध्ये महात्मा फुले यांचा 11 फुटी पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली। क्रांती चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून निघालेली ही शोभायात्रा पैठण गेट मार्गे निघाली। शोभायात्रेत नाशिक ढोल, झांज पथक, लेझिम पथक सहभागी झाले होते। जय ज्योती जय क्रांतीचा निनाद, महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या विचारांचे फलक हाती घेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। खरं म्हणजे यांच्यामुळे संपूर्ण भारतातली जनता शिक्षित झाली आणि शिक्षित झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी तर हे शिक्षित केलं आणि सुधारलं, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंना त्यांनी मुलींना, महिलांना शिकून मोठं केलं। आज राष्ट्रपती ज्या झाल्यात त्या राष्ट्रपतीसुद्धा जी देण आहे ती सावित्रीबाई फुलेंच्यामुळेच देण आहे, म्हणून त्यांना अभिवादन करतो। महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना रवींद्र जोगदंड यांनी आपले विचार व्यक्त केले। महानगरपालिका मुख्यालय येथे दिनांक 10 एप्रिल व 12 एप्रिल या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजकार्य व भारतीय राज्यघटनेतील प्रशासन या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती। या व्याख्यानमालेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, व्याख्याते रवींद्र जोगदंड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, लेखाधिकारी संजय कोलते, मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील, कार्यकारी अभियंता आर्यन संधा, शिक्षण अधिकारी भरत तीनगोटे, सहाय्यक आयुक्त अभय प्रामाणिक, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू, वरिष्ठ लिपिक संजय रगडे, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते। रवींद्र जोगदंड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजकार्य याविषयी विचार व्यक्त करताना त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वास यांनी केलं।
तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांनी केलं। या व्याख्यानमालेत सुरुवातीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी तथा घनकचरा व्यवस्थापक कक्ष प्रमुख महानगरपालिका रविंद्र जोगदंड यांनी पहिलं पुष्प गुंफलं। भारतामध्ये देखील आपण परिस्थिती बघतो, संपूर्ण समाज व्यवस्था ही एका विशिष्ट समाजाच्या हाती होती। प्रचंड अवडंबर माजलं होतं, जातीयता होती, अस्पृश्यता होती, उच्च नीच भेद होता, अर्जनाची सगळी साधनं म्हणजे फायनान्शियल रिसोर्सेस हे एका विशिष्ट वर्गाच्या अखत्यारीत होते। साधारण 80% जनता ही विविध प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीमध्ये होरपळत होती। दारिद्र्य ते तर होतच, ब्रिटिश सरकारचं मुख्य लक्ष भारताची आर्थिक पिळवणूक करणं हे होतं, ते तर चालू होती। सामाजिक व्यवस्था अशी होती की इथल्या जुन्या काही स्मृती कायदे इथे लागू होते की ज्यामध्ये पिता रक्षती कौमार्य, भ्राता रक्षती यौवने, रक्षंती स्थविरे पुत्र, न स्त्री स्वातंत्र्य राहती। स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अधिकार अशा प्रकारे त्या स्मृतीच्या कायद्याने नाकारला होता। स्त्रियांनी शिकायचं नाही, स्त्रियांनी शाळा तर दूर होती, बालविवाह होते, वय वर्ष 8 म्हणजे मुलीचं खूप गोड नवरी तिला म्हणायचे। 8व्या वर्षी एखाद्या मुलीचा विवाह व्हायचा तर लग्नात मंडपात चर्चा असायची की मुलीचं वय किती जास्त आहे। लक्षात घ्या आपण किती पाप करत होतो। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मोदी सरकारचं काय झालं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाजप सरकारवर कडाडून टीका। संविधान टिकवण्यासाठी प्रत्येकानं एकत्रित काम केलं पाहिजे। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचं सर्वपक्षीय आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आवाहन। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।